नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत। आज आपण मस्त बेसन पिठापासून बनवलेला सगळ्यांचाच आवडीचा नाश्ता म्हणजे खमण ढोकळा बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने बनवला आहे, अगदी झटपट बनवला आहे। त्यामुळे रेसिपी एवढी सोपी आहे की तुम्ही अगदी 20 मिनिटात हा ढोकळा बनवू शकता। चला तर मग पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये चमच्याच्या अंदाजानुसार 1 ते 1.5 चमचा मी साखर घातलेली आहे। त्यानंतर पाव चमचा मी मीठ घातलेले आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि चिमूटभर असा सायट्रिक ॲसिड घातलेले आहे, म्हणजे ढोकळा मस्त आंबट व्हावा। त्यानंतर पाव चमचा जिरे घातलेले आहे। त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे, ती ऑप्शनल आहे। तिखट हवा नसेल तर नका टाकू। त्यानंतर 2 पळी तेल घातलेले आहे, म्हणजे छान असा मऊसूत व्हावा। त्यानंतर आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून याचे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सगळं एकजीव झाल्यानंतर मिक्सर जार घ्यायचे, त्यामध्ये हे सगळं बॅटर ओतून घ्यायचे, म्हणजे आपली साखर वगैरे सगळं दळलं जाईल आणि ढोकळा अगदी मऊसूत होईल। हे सगळं आपल्याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून छान असं बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अगदी मस्त परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपल्याला या बॅटरमध्ये इनो सोडा घालून घ्यायचा आहे। मी यामध्ये अर्धा पाकिट इनो सोडा घातलेला आहे। थोडे पाणी घालायचे आणि याला एकाच डायरेक्शनने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं, एकसारखं फेटत राहायचं, म्हणजे आपले बॅटर हे फुलून डबल होते। तुम्ही बघू शकता अगदी बॅटर डबल झालेले आहे, मस्त घट्ट असं छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण एक ताट घेतलेला आहे, त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे। असं छान व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, सगळं तेल व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। ढोकळा खाली चिपकावा नाही म्हणून आपण हे तेल लावून घेतलेले आहे, म्हणजे तो पटकनच निघून जातो। हे सगळं बॅटर आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचे आहे। गॅसवर कढई तापायला ठेवली होती, पाणी टाकले होते, पाणीला छान उकळी आली। त्यानंतर वाफेवर आपल्याला हा ढोकळा अगदी 15 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। अगदी झटपट रेसिपी आहे। 5 मिनिटात आपण बॅटर तयार करून घेतो आणि 15 मिनिटात ढोकळा मस्त वाफेवर शिजवणंही छान रेडी होतो। तुम्ही बघू शकता ढोकळा जराही ताटाला चिपकलेला नाही। त्यानंतर आपल्याला हा ढोकळा तयार झाल्यानंतर ताटातून बाहेर काढून घ्यायचा आहे। 5 मिनिट आधी गार होऊ द्यायचे। त्यानंतर चाकूच्या साहाय्याने साईडने आपल्याला हा काढून घ्यायचा आणि ताटावर असा उलटा मारून काढून घ्यायचा। तुम्ही बघू शकता ताटाला जराही न चिपकता अगदी 4ही साईडने छान असा वाफलेला आहे, मस्त बनलेला आहे। त्यानंतर आपण याला तडका देऊया। त्यासाठी 2-3 पळी आपल्याला तडका पॅनमध्ये तेल टाकायचे आहे आणि थोडी मोहरी घालून घ्यायची। त्यानंतर याच्यात बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून घ्यायचा। कढीपत्ता अवेलेबल असेल तर तोही टाकू शकता, सध्या माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकलेला, तुम्ही तो टाकू शकता। त्यानंतर हे सगळं आपलं व्यवस्थित फ्राय झालं की यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी ओतून घ्यायचे आहे। हे पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची। यामध्ये आपल्याला 2 टीस्पून साखर घालून घ्यायची आहे, म्हणजे ढोकळा अगदी छानच गोड लागतो। हे सगळं आपल्याला एकजीव करून उकळी आणून साखर वितळल्यानंतर या ढोकळ्यावर चमच्याच्या साहाय्याने टाकून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट ढोकळा झालेला आहे। छान असं टाकून झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने आपल्याला याचे छान पीस कट करून घ्यायचे आहेत। हे बघा चाकूला जराही न चिपकता अगदी परफेक्ट ढोकळा जराही न तुटता मस्त असा कापला जातो आहे। अगदी नरम, खायलाही मऊसूत, लहान मुलेही अगदी पटकन खातील, अगदी 1-1.5 वर्षाचं बाळही खाईल असा आपला ढोकळा झालेला होता। मस्त मऊसूत, खायला पण अगदी परफेक्ट, अगदी छान असा आपला ढोकळा तयार झाला होता। तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे, झटपट 20 मिनिटात बनवू शकता। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, अगदी पटकन आहे, झटपट आहे। काहीतरी वेगळं बनवावं तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा।